नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पी-एच-डी प्रवेश परीक्षा 2024 पेट एक्झाम 2024 करिता आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचा अभ्यास करीत आहे. पेट एक्झामिनेशनमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी हा अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आपल्याला दिसून येतं आणि या पार्टमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत रिसर्च प्रोसेस काय आहे, संशोधनाची प्रक्रिया कशा प्रकारचं आहे हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे. पेट एक्झाम 2024 रिसर्च मेथोडॉलॉजीवर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 4 आहे, ज्यामध्ये आपण संशोधन प्रक्रिया याचा अभ्यास करणार आहे. या पूर्वीच्या सेशन्समध्ये आपण टाइप्स ऑफ रिसर्च आणि या व्यतिरिक्त संशोधनाच्या पद्धती कोणत्या आहेत हे आपण जाणून घेतलेले आहे. सो जर ते सेशन्स आपण बघितलेले नाही सो नक्कीच बघा, जेणेकरून संशोधनाची प्रक्रिया समजून घेण्यामध्ये आपल्याला अत्यंत सोपं होईल. सेकंडली, रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स पेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या फुल कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर म्हणजे संपूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजीवर मॉक टेस्ट अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे, ज्यामध्ये क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. व्हिडिओ लेक्चर्स आहे, डेली बेसिसवर तुम्हाला 1 PM ला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. सोबतच लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला याचे मिळणार. सोबतच 1500 प्लस सरावासाठी MCQची PDFs असेल, जेणेकरून रिसर्च मेथोडॉलॉजीचा आपला भरपूर अभ्यास होईल आणि येणाऱ्या पेट एक्झाम आपण नक्कीच टार्गेट करू. रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कोर्सला जॉइनिंगची फीस मात्र 699 आहे. याला लवकरात लवकर जॉइन करा. जॉइन करण्यासाठी हा जे ऑफिशियल्स नंबर्स आहे, ठीक आहे. स्क्रीनवर आपल्याला नंबर्स विजिबल आहे, यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि रिसर्च मेथोडॉलॉजीचे बॅचेस जे आहे पेट एक्झाम टार्गेट करण्यासाठी या बॅचेसला आपल्याला जॉइन करायचं आहे. आज आपण चॅप्टर बघणार आहोत रिसर्च प्रोसेस संशोधन प्रक्रिया. हा आपला लेक्चर चॅप्टर 3 आहे. ठीक, चॅप्टर 3 आहे, ज्यामध्ये आपण रिसर्च प्रोसेस याविषयी आपण जाणून घेणार आहे की संशोधनाची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू होतं किंवा कोणत्या स्टेप्स, आता स्टेप्स विचारल्या जातात बरं रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये. ठीक आहे, सो हे खूप महत्त्वपूर्ण आहे ना. सो आपण काय करणार आहे, याला पर्टिक्युलर व्यवस्थितरित्या समजून घेणार आहे की संशोधनाची प्रक्रिया एक्झॅक्टली आहे का. ओके, सर्व संशोधन प्रयत्न हे समस्याबद्दल आपले आकलन पुढे नेण्याचे एक समान उद्दिष्ट समायित करतात. अशा प्रकारे सर्व काही विशिष्ट मूलभूत टप्पे पार करून संशोधन प्रक्रिया तयार होत असतं. म्हणजे पर्टिक्युलर आपण जर संशोधन करीत आहोत, संशोधन म्हणजे काय, तर त्यासाठी आपल्याला स्टेप्स ऑफ रूल फॉलो करावं लागतं. एक पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप होणारी ही प्रक्रिया आहे. आपण हे सहज असंच करू शकत नाही. त्यासाठी एक जी प्रोसेस असतं है ना, जसं बघा ना, आपल्याला समजा साधं दवाखान्यात जरी जायचं असलं सो त्यासाठी सुद्धा आपण अगोदर अपॉइंटमेंट घेतो. आपलं वेळ येतो तेव्हा आपण व्हिजिट करतो आणि नंबर आल्यानंतरच आपण जात असतो. ठीक, सो दवाखान्यात जाण्यासाठी एक प्रोसेस आहे. सो आपण जर PhD करीत आहोत सो ऑब्व्हियसली PhD करण्यासाठी सुद्धा संशोधनाची सुद्धा काहीतरी प्रक्रिया आहे है ना. सो त्या प्रक्रियांना फॉलो करावं लागतं आपल्याला आणि तेच प्रक्रिया आपल्याला आजच्या सेशनमध्ये योग्यरित्या जाणून घ्यायची आहे. ओके, हा जो सेशन आहे ती तुम्हाला जेव्हा आपण संशोधन करणार आहे ना, त्यावेळी सुद्धा खूप उपयोगी ठरणार आहे. सो संशोधनामध्ये पहिली स्टेप्स असतं समस्या ओळख करणं. आता बघा, याला समस्या ओळख करण्या असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणू शकतो की आपला टॉपिक चूज करणं. ठीक, सो टॉपिक चूज करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण एक स्टेप असतं आणि कोणत्याही संशोधनाचा हा पहिला महत्त्वपूर्ण पाऊल आपण याला म्हणूया की आपण प्रॉब्लेम किंवा आपण टॉपिक कसं चूज करणार. ठीक आहे, बघा, आपल्याला जी आहे ना रिसर्च मेथोडॉलॉजी हे खूप असं इझी लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं आहे. आता इझी लँग्वेजमध्ये का बरं, जर तुम्हाला टॉपिक कळलेला आहे तर याचे स्टेप्स जे आहे ना ते तुम्ही आपोआप आणि व्यवस्थितरित्या जे आहे ना एक्झाममध्ये
म्हणजे जे ऑप्शन असेल ते व्यवस्थितरित्या तुम्ही क्लिक करू शकता. ओके. इतकं मी नक्कीच खात्री तुम्हाला देऊ शकते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊया आणि देन आपण थेअरीकडे वळूया. ओके. सो फर्स्ट स्टेप आपलं काय असेल, प्रॉब्लेम फाइंड करणं रिसर्चची. प्रॉब्लेम म्हणण्याऐवजी टॉपिक म्हणा, की आपला संशोधनाचा विषय आपण काय निवडणार. ठीक. सो संशोधनाचा विषय आपण आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल जे इंटरेस्टिंग वाटतं है ना, ज्या झोनमध्ये आपल्याला खूप इंटरेस्ट आहे, असं टॉपिक आपल्याला चूज करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, माझं सब्जेक्ट हिस्ट्री आहे. ठीक. पण एन्शियंट हिस्ट्री मला इतकं आवडत नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण मला मेडिव्हल हिस्ट्री खूप जास्त आवडतं. म्हणून माझं जे टॉपिक मी चूज करेल तेव्हा नक्कीच याला आपण कधीही प्रेफर देणार. बरोबर की नाही? त्याच प्रकारे टॉपिक चूज करत असताना फक्त इंटरेस्ट ही एकच गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे असं नसतं. ठीक. असं आहे का? अजिबात नाही. इंटरेस्ट व्यतिरिक्त सेकंड महत्त्वपूर्ण स्टेप यामध्ये आपलं असतं, की आपलं जे रिसर्च टॉपिक तुम्ही चूज करत आहे, तुमच्या इंटरेस्ट अनुसार चूज करीत आहे. पण त्याच्या तो जो टॉपिक आहे तो वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणं त्याचं संभव असावं, असं टॉपिक किंवा अशी समस्या आपल्याला शोधामध्ये ओळखावं लागतं. तर आय होप हा आपला पहिला जे पॉइंट आहे समजा, तो तुम्हाला योग्यरित्या कळलेला आहे. सेकंड आपलं संशोधनाचं स्टेप आहे साहित्यांचे पुनरावलोकन, म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर याला आपण म्हणूया. आता बघा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे कधी नंतरचा पाऊल समजलं जातो, पण कधी अगोदरचं. पण अकॉर्डिंग टू म्हणजे माझं जे वाचन आहे किंवा माझं जे रिसर्चवर अभ्यास आहे, त्यानुसार रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा सेकंड स्टेप आहे संशोधनाच्या प्रोसेसमध्ये. आता साहित्यांचे पुनरावलोकन हे काय आहे? ठीक आहे. सो आपण जेव्हा कधी संशोधन करतो, ठीक, सो जेव्हा आपण संशोधन करणार आहोत, जेव्हा आपण टॉपिक फाइंड केलेलं, की आपल्याला महात्मा गांधीजी यांच्याविषयी काय करायचं आहे, शोध करायचा आहे. हा आपला टॉपिक झालेला आहे फाइंड. ओके. आपण टॉपिक बघून घेतलेलं. देन आपण टॉपिक ओळखल्यानंतर या टॉपिकशी संबंधित कोणकोणतं साहित्य आहे ते आपण बघणार आहोत. है ना? हे बघितल्यानंतर आपण काय करणार आहे? बघणार की आपल्या टॉपिक संबंधित काय काय सर्च झालेला आहे, है ना? आणि काय काय सर्च व्हायचं आहे किंवा किती साहित्य यावर लिहिलेलं आहे, काय काय कंटेंट अवेलेबल आहे किंवा कोणता असा झोन आहे, ठीक आहे, ज्यावर आतापर्यंत सर्च झालेलं नाही, है ना? समस्या ओळख केल्यानंतर आपण बघूया साहित्याचा आपण ओके, फाइंड करूया किती आपलं टॉपिकवर रिसर्च झालेला आहे आणि आपण कोणता असा झोन आहे ज्यावर रिसर्च करू शकतो. थर्ड याचं स्टेप आहे संशोधन प्रश्न किंवा संशोधनाची उद्दिष्टे. आता संशोधनाचा प्रश्न किंवा संशोधन आपण का बरं करत आहोत, है ना? आपण रिसर्च करणार पर्टिक्युलर, जर आपण आपल्या जीवनाचे 2, 3, 5 वर्ष समजा एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर देत आहोत, तर तो देण्यामागचा आपला इंटेन्शन काय आहे, आपला उद्देश काय आहे ते स्पष्ट असावं, है ना? जेणेकरून ते शोध कार्य समोर चालून उपयोगी आहे. म्हणजे आपण का बरं रिसर्च करत आहोत आणि आपला शोध टॉपिक इतर टॉपिकपेक्षा वेगळं कसं आहे हे सांगणं, म्हणजे संशोधनाचे उद्दिष्ट स्पष्ट करणं. आता इथे आहे गृहीतके सेट करणं, है ना? सो गृहीतके म्हणजे काय? तर गृहीतके म्हणजे आपल्या टॉपिकचं हे संभावित उत्तर असतं. काय असतं? आपल्या टॉपिकचं हे संभावित उत्तर असतं गृहीतक सेट करणं. आता यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रू सांगू इच्छिते, की आपला जे रिसर्च टॉपिक आहे, समजा उज्ज्वला योजना आहे. काय आहे? उज्ज्वला योजना. ठीक आहे. सो उज्ज्वला योजना यावर आपण घेतलेला आहे, की वुमनवर काय इम्पॅक्ट पडलेला आहे. है ना? हा आपला टॉपिक झालेला. तर आपण काय म्हणूया, की उज्ज्वला योजनामुळे महिलांचं हेल्थ जे आहे किंवा महिला जे आहे त्यांना भरपूर फायदा झालेला. ठीक आहे, लाभ झालेलं. तर हे काय झालं? आपल्या रिसर्चचं हा संभावित उत्तर झालं. तर आपल्या रिसर्चच्या संभावित उत्तराला आपण काय म्हणतो? गृहीतक म्हणतो. ठीक.
सो अशा प्रकारे गृहीतक म्हणजे काय तर आपल्या टॉपिकचं संभावित उत्तर. ठीक म्हणजे गृहीतके. सो आतापर्यंत समस्या ओळख, ठीक आहे, साहित्याचे पुनर्अवलोकन म्हणजे काय काय रिसर्च आतापर्यंत झालेला आहे ते फाइंड केलेलं आहे. आता संशोधनाचे प्रश्न आपण निर्माण केले. आपण का बरं संशोधन करीत आहोत, का बरं हा टॉपिक आपण घेत आहोत आणि आपला टॉपिक यापूर्वी झालेल्या टॉपिकपेक्षा भिन्न कसा आहे हे दर्शवणे. गृहीतके सेट करणं म्हणजे काय, आपल्या जी समस्या आहे, आपली जी टॉपिक आहे याचं संभावित उत्तर म्हणजे गृहीतक. ओके. सो यानंतर अभ्यासाची निवड. कोणत्या पद्धतीने आपण काय करणार आहोत डेटा पाहणार आहोत ते बघणं म्हणजे अभ्यासाची रचना निवडणे. यानंतर नमुना डिझाईनवर निर्णय घेणे. आता नमुना डिझाईन म्हणजे काय तर बघा, रिसर्च डिझाईन याला म्हणतात. काय म्हणतात याला? रिसर्च डिझाईन असं याला म्हणतात. आणि यामध्ये काय असतं, जसं बघा आपण घर बनवतो, ठीक आहे, पर्टिक्युलर आपण जेव्हा घर बनवित असतो त्यावेळी ऑब्व्हियसली पहिला स्टेप असतं बेस बनवणं. ठीक आहे, आपण पाया बनवतो. पाया जेव्हा मजबूत असतो तेव्हाच आपण बिल्डिंग त्यावर इमारत त्यावर उभारतो. बरोबर आहे. सेम त्याच प्रकारे आपण बघत असतो की जेव्हा आपल्याला ओके जेव्हा आपल्याला रिसर्च डिझाईन करायचं असतं ना, ठीक आहे, म्हणजे कच्चा नमुना असतो तो आपल्या रिसर्च म्हणजे प्लॅनिंग असतं पूर्णतः आपल्या रिसर्च विषयी, की आपल्या रिसर्च मध्ये आपण काय करणार आहे, जे आपण करत आहे त्यासाठी कोणकोणते आपण सोर्सेस यूज करणार, प्रायमरी डाटा आपण किती प्रमाणात यूज करणार आहोत, सेकंडरी डाटा आपण किती प्रमाणात यूज करणार आहोत. ठीक आहे. सो एक प्रकारचं हे काय आहे, घराची इमारत नक्षा कसं बनवतो आपण सुरुवातीचा, सेम त्याचप्रमाणे आपल्याला आपलं रिसर्चचं डिझाईन बनवावं लागतं. म्हणजे पूर्णतः 3 वर्ष जे आपण रिसर्च करणार आहोत त्याचं प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे म्हणजे समोर काय व्हा, आपण कशा पद्धतीने समोर जाणार आहे हे आपल्याला या नमुना डिझाईनमध्ये फाइंड करावं लागतं, सांगावं लागतं. सो पहिली स्टेप काय आहे, समस्या फाइंड करणं. जे लिटरेचर आहे, कुठपर्यंत आपलं संशोधन झालेलं आहे आपल्या टॉपिक विषयी ते जाणून घेणं म्हणजे साहित्यांचे पुनर्अवलोकन. त्यानंतर संशोधनाचे उद्दिष्टे सेट करणे आणि संभावित उत्तरे शोधणे म्हणजे गृहीतके सेट करणे. त्यानंतरचं स्टेप आहे अभ्यासाची रचना निवडणे. देन आपण काय करणार, नमुना डिझाईनवर निर्णय घेणार. काय करणार आपण, निर्णय घेणार की आपलं डिझाईन कशा प्रकारचं असेल, आपण कोणकोणते सोर्स आणि कशा पद्धतीने ते सोर्सेस यूज करणार है ना, हे आपण इथे दर्शवणार. त्यानंतर डेटा गोळा करणे. ठीक आहे. आता डेटा गोळा करणे म्हणजे काय, आपला जो पर्टिक्युलर टॉपिक आहे, ठीक आहे, या टॉपिक वर आपण बघा पर्टिक्युलर एक टॉपिक जसं महात्मा गांधीजी ओके ओके. सो महात्मा गांधीजी यांच्यावर आपण बघतो की खूप सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ठीक आहे. पण आपलं टॉपिक जर त्यांचं शैक्षणिक जीवन दर्शवणं असेल, सो आपल्याला हे पूर्ण साहित्य त्यांच्यावर जे लिहिलेलं आहे त्यांची आवश्यकता आहे का? ऑब्व्हियसली नॉट. आपण बघा 4 पुस्तक जरी आपण रेफर करीत असलं, पण या 4 पुस्तकामध्ये त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा त्यांच्या जर आपला शैक्षणिक आणि सामाजिक जीवन हा टॉपिक आहे, सो त्या टॉपिक मधून आपल्याला तेवढाच भाग घ्यावा लागेल. सो यासाठी आपण काय ओके बरं. डेटा करावं लागेल म्हणजे हे आपण डेटा गोळा केलेला आहे. ठीक आहे. एवढा डेटा आपल्याकडे काय झालेला आलेला आहे. ठीक आहे. एवढा डेटा आपल्याकडे आल्यानंतर डेटा गोळा करीत असताना आपण प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस असे शब्द तुम्हाला दिसून येईल. आता प्रायमरी डाटा गोळा करू आणि सेकंडरी वेने आपण डाटा गोळा करू. सो प्रायमरी वेने डाटा गोळा करणे म्हणजे काय होत असतं, जेव्हा शोधकर्ता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो आणि ते पाहतो आणि त्यानंतर म्हणजे एकदम नव्या प्रकारे जेव्हा तो डाटा एकत्रित करतो ना, त्याला प्रायमरी डेटा म्हणतात आणि सेकंडरी डेटा म्हणजे विविध सोर्सेस, बुक्स यांचा वापर करून रेफरन्स जेव्हा आपण इतर पुस्तकांचा घेत असतो, त्याला सेकंडरी सोर्सेस म्हणतात. आता आपल्याकडे प्रायमरी सोर्सेस आलेला आहे आणि सेकंडरी सोर्सेस आलेले आहे. ठीक आहे. डेटांवर आपण काय करणार, प्रक्रिया करणार. ही प्रक्रिया काय असेल, जेव्हा इतकं सारं इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आलेलं आहे, प्रायमरी सेकंडरी सगळ्या प्रकारचं डाटा जेव्हा तुमच्याकडे गोळा झालेला आहे, त्यानंतर आपण काय करणार, यातून फाइंड करणार
की आपल्या संशोधनाशी रिलेटेड काय आहे. जसं इथे तुम्हाला सांगितलं की शैक्षणिक जीवनाशी संबंधित आपल्याला कार्य नोंदणी करायचं आहे, संशोधन करायचं आहे. तर या बुकमधून आपल्याला कोणते शैक्षणिक जीवन, ठीक आहे, शैक्षणिक जीवनाविषयी जी माहिती आपल्याला मिळालेली आहे, फक्त आपण त्यांचंच नोट डाऊन कुठे करणार आहे, इथे करणार आहे. क्लिअर होत आहे? ओके. देन बघा, अहवाल म्हणजे लास्टमध्ये काय करू आपण, आपली रिपोर्ट तयार करू. काय करणार आपण, अहवाल सादर करणार, अहवाल लिहिणार या संपूर्ण स्त्रोतामधून. आता यातून तुम्हाला काय समजलेलं, यातून तुम्हाला इतकं लक्षात आलेलं आहे की सर्वप्रथम काय करावं लागतं, समस्या पाहावं लागतं, टॉपिक चूज करायचं. सेकंड आपण काय करणार, आपल्या टॉपिकवर यापूर्वी किती काम झालं हे बघणार. थर्ड आपण काय करणार आहे, संशोधनाची उद्दिष्टे निश्चित करणार आणि आपल्या संशोधनाचं संभावित उत्तर आपण ज्याला म्हणतो ते पाहणार. यानंतर आपण अभ्यासाची रचना करणार आहोत, ठीक आहे, त्याचं निवड करूया. देन नमुना डिझाईनवर निर्णय घेणार, म्हणजे आपलं रिसर्च डिझाईन जे आहे ते आपण बघणार. रिसर्च डिझाईन पाहिल्यानंतर डेटा एकत्रित करणार, प्रायमरी सेकंडरी सोर्सेस गोळा केल्यानंतर त्यांचं विश्लेषण करणार. कारण 4 बुक आपल्याला मिळाले म्हणून 4ही बुक इथे ऍड करणार हे असं होत नाही, ठीक आहे. आपल्या टॉपिकशी जे रिलेटेड आहे एवढेच घटक आपण इथे ऍड करणार आणि देन लास्टमध्ये आपण अहवाल सादर करणार, रिपोर्ट तयार करणार. आय होप क्लिअर आहे. बघा, तर दीज 8 स्टेज इन रिसर्च प्रोसेस आर, म्हणजे संशोधन प्रक्रियेमध्ये टोटल किती असतात स्टेप्स, 8 टप्पे असतात. ज्यामधून पहिली आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, पहिला संशोधनाचा स्टेप म्हणजे कोणता, तर समस्यांचं ओळख करणं, ठीक. सेकंड काय असेल स्टेप, साहित्यांचे पुनर्अवलोकन करणं. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, म्हणजे आपल्या पर्टिक्युलर टॉपिक विषयी किंवा आपल्या समस्येविषयी कितपर्यंत काम झालेलं आहे ते जाणून घेणं. आपल्या संशोधनाचं तिसरं उद्देश आहे सिटिंग रिसर्च क्वेश्चन, म्हणजे रिसर्चचे प्रश्न तयार करणे आणि आपण का बरं रिसर्च करीत आहो हे सांगणे. यानंतर हायपोथेसिस म्हणजे गृहीतके. गृहीतके काय असतं, आपल्या संशोधनाचं हे संभावित उत्तर असते. काय असतं, संभावित उत्तर असते आपल्या संशोधनाचं. ओके. यानंतर चौथी स्टेप्स आपली कोणती आहे, अभ्यासाची रचना निवड करणे. पाचवी आहे नमुना डिझाईनवर निर्णय घेणे, म्हणजे आपल्या संशोधनाचं डिझाईन कशा प्रकारे असेल हे पाहणे. यानंतर डेटा गोळा करणे, प्रायमरी सेकंडरी अशा सगळ्या प्रकारचा डाटा आपण गोळा करणार आणि यानंतर आपण डेटांवर प्रक्रिया करू, म्हणजे जे आपण इतकं सारं कंटेंट आहे ना, डाटा काढलेला आहे त्यामधून आपल्या संशोधनासाठी जे महत्वाचं आहे तेवढंच भाग आपण काय करणार, घेणार यातून. आणि लास्टमध्ये रायटिंग द रिपोर्ट, अहवाल काय करूया आपण, लिहूया. ओके. सो अशा प्रकारचं हे 8 स्टेप आहे कशाची, संशोधनाची, ज्यातून पहिली समस्या ओळखणे आहे. बघा, वैज्ञानिक संशोधनाच्या संपूर्ण प्रक्रियेतील पहिले आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे समस्यांची ओळख करणे किंबहुना टॉपिक फाइंड करणं, ठीक आहे. हे पहिली आपलं शोध कार्याचा पहिला स्टेप. एक चांगली ओळखलेली समस्या किंवा एक चांगले ओळखलेलं टॉपिक संशोधकाला संशोधन प्रक्रियेचे सर्व महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यात प्रवृत्त करेल. उद्दिष्ट ठरवण्यासाठी संशोधन पद्धत निवडण्यापर्यंत, म्हणजे जर आपलं टॉपिक खूप मजबूत आहे तर नंतर उद्दिष्टे कोणते पद्धतीने आपण काय कार्य करणार आहे हे सगळं ठरवणं काय होतं, पॉसिबल होतं. ओके. सो यानंतर आहे संशोधकाने दोन्ही ओळखणे आवश्यक आहे. गैरसंशोधन समस्या, हिवाळ्यात उबदार कपड्यांच्या किमतीत वाढ, खाजगी विद्यापीठांपेक्षा सार्वजनिक विद्यापीठांमध्ये प्रवेशास प्राधान्य, उन्हाळ्यात समुद्राच्या रिसॉर्टमध्ये राहण्याचे संकट, ठीक. सो संशोधन समस्या, ठीक. सो संशोधन नसलेल्या समस्यांची उल, संशोधन समस्या ही संशोधकांसाठी प्राथमिक नचतेची आहे, खूप आवश्यक आहे. संशोधन समस्या ही समजलेली अडचण, अस्वस्थतेची भावना, नग वा सामान्य आनव वास्तव यांच्याशी नवसंगती आहे. खालील 3 परस्पर
अस्तित्वात असताना संभाव्य संशोधनात समस्या म्हणून पात्र ठरेल. बरं. काय आहे म्हणजे आपलं संशोधन समस्या ही समजलेली असावी. त्याविषयी आपलं पक्क म्हणजे माइंडसेट असणं आवश्यक आहे. हं. बरं. तर संशोधन समस्येचे उदाहरण म्हणजे ग्रामीण भागात भेट देताना UNF आहे ना, म्हणजे आपण पर्टिक्युलर टॉपिक ठरवतो. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सगळ्यात सोपं उदाहरण दिलेलं आहे महात्मा गांधीजी यांच्याविषयी आहे ना, की यांचं जर आपल्याला शैक्षणिक कार्य अभ्यास करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला शैक्षणिक कार्यावरच सगळ्याधिक भर द्यावं लागेल. सो यामध्ये काय आहे बघा, हे स्टेप्स आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. यांवर प्रश्न विचारले जातात. पण आता फक्त हे 8 स्टेपच आपलं करून होणार आहे का? अजिबात नाही. या 8 स्टेप जे आपण अभ्यास केलेले आहे, याला पर्टिक्युलर समस्यांची ओळख, साहित्यांचे पुनरावलोकन, उद्दिष्ट काय असावे, कशा पद्धतीने असावे, याला आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. जेणेकरून पेट एक्झामिनेशनमध्ये यातून जर कोणत्याही प्रकारचं प्रश्न विचारण्यात आलेलं, तर आपण योग्यरित्या आन्सर देऊ शकता. सोबतच याचं PDF तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. पेट एक्झाम टार्गेट करीत आहात तर आपल्याला नक्कीच या रिसर्च मेथोडॉलॉजीची कोर्स अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे. त्यासाठी ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. त्यांवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. सेकंडली स्टेप्स ऑफ रिसर्चचा एक बेस मी सांगितलेला आहे. तर याला डिटेलमध्ये बघूया उद्याच्या सेशनमध्ये. सेशनला बघत राहा. रिसर्च मेथोडॉलॉजी ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे पेट एक्झामिनेशनसाठी. थँक यू सो मच. सेशन अशाच प्रकारे बघत राहा.